नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यामी जी आहे ती माकडे आलेली आहे आणि माला म्हणत असते की तू माझी आणि कावेरीची का तुलना करत आहे, म्हणजे असं काय झालेलं आहे. तेव्हा मा म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी आणि त्या मुलीची तुलना करायचा प्रश्नच येत नाही, कारण त्या मुलीला मी अजून या घरची सून म्हणून स्वीकारलेलं नाही. मग पौर्णिमा आणि त्याचबरोबर यामी दोघीही तिथं असतात. म्हणजे माचं हे जे बोलणं आहे ते चुकीच्या पद्धतीनं चाललेलं असतं. मा इकडे यामीला सपोर्ट करत असते, यामीच्या सगळ्या वागण्यांना सपोर्ट करत असते. त्याचवेळी मा तिथं विचारते यामीला की तुला हे सगळं कोणी सांगितलं. त्यावर यामीचं असं म्हणणं असतं की मला अमृताने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र मा इकडे पाहत असते आणि त्यानंतर सर्वजण आता बसलेले असतात. कावेरीला टेन्शन आलेलं असतं, नक्की तो व्हिडिओ कसला आहे, त्या व्हिडिओ मागं काय रहस्य दडलंय हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि कावेरी मात्र त्या व्हिडिओच्या शोधात असते. आणि आता काहीही झालं तरीही अमृता या घरात जी आलेली आहे ती हे घर उद्ध्वस्त करायला आलेली आहे, ही गोष्ट आता कावेरीला समजलेली आहे. आणि मग कावेरी तिथे येते आणि मला म्हणते की मला एक तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा. मा मात्र आता लगेचच बोलायला सुरुवात करतात, दाखव. ती अमृता ही धर्माधिकारी घराण्याची होणारी सून आहे आणि तिच्या समोर तो व्हिडिओ दाखवला तर काही हरकत नाही, आम्ही दोघी एकत्र बघू. कावेरी म्हणते ठीक आहे, कारण कावेरीचं मूळ रूप काय आहे हे अजून तिने दाखवलेलंच नाहीये. यामीलाच एकदा झटका दिलाय, तेव्हापासून यामी जरा जपून असते, पण कुरघोडा करायचं मात्र ती थांबत नसते. तर इकडे कावेरी मात्र हे सगळं जे काय आहे ते शांतपणे घेत असते, फक्त चिकूसाठी. तर आजच्या भागाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नक्की कावेरी या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करत आहे, हे सगळं कसं मॅनेज करत आहे ते आपण पाहणार आहोत. तर कावेरी आता यशच्या रूममध्ये आलेली आहे. चिकूचं पोट दुखतंय आणि कावेरीने यशच्या रूममध्ये यायची काय गरज होती असे प्रश्न आता यामीने विचारायला सुरुवात केलेली आहे. यामीचं असं म्हणणं आहे की या घरात एवढी सगळी लोक आहेत, मग तू इथंच का आलीस, म्हणजे तुला इथेच यावं का वाटलं, कारण बाकीच्या एवढ्या सगळ्या बायका आहेत, यशच्या रूममध्ये एवढ्या रात्री येणं योग्य वाटतं का. कावेरी मात्र चिकूला घेऊन शांतपणे उभी असते आणि कावेरी काहीच बोलत नाही. तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिथं असतात. तेव्हा मा म्हणत असतात काय चाललंय तुझं हे सगळं, कारण तुझ्या लक्षात येतंय का हे सगळं काय करतेस तू. अगं आता महत्वाचं काय, चिकू महत्वाचं आहे आणि तिला जे वाटलं ते तिनं केलेलं आहे, एवढं काय त्याच्यामध्ये. आली ती यशच्या रूममध्ये, तिला वाटलं चिकूची तब्येत महत्वाची आहे, चिकूसाठी सध्या चिकूला सांभाळणं महत्वाचं आहे आणि तिला वाटलं म्हणून ती आलेली आहे, ठीक आहे ना, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता कावेरी शांतपणे उभी असते. तेव्हा मा म्हणते की चल आता ते ओवा भाजून देते, ओव्याने त्याला शेक दे म्हणजे त्याला बरं वाटेल. अशा पद्धतीने त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच यश मात्र विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय, कारण तो साप अचानक का आला, त्या सापाचं येण्यामागचं काय उद्देश होता हा प्रश्न यशला पडलेला असतो. म्हणजे तो साप कुणी सोडला तर नाहीये ना घरामध्ये, असे प्रश्न यशला पडलेले असतात. म्हणूनच यश शांतपणे या गोष्टींचा विचार करत असतो. त्याचबरोबर यशला कळत नसतं की हे सगळं काय घडतंय. कावेरी सुद्धा त्याच टेन्शनमध्ये असते, तिच्याही लक्षात येत नसतं की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता मा ओवा गरम करायला तिथे आलेली असते. मा बरोबर आलेली असते ती म्हणजे अमृता. अमृता म्हणते की मावशी तू जाऊन आराम कर जा, मला काय वाटतंय माहितीये का, मी आहे नाही ते मी करून घेईल मॅनेज, म्हणजे मला असं वाटतंय की काही प्रॉब्लेम नाहीये, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे मा लगेचच अमृताला म्हणते की तुला जमेल का हे सगळं. तेव्हा अमृता म्हणते की हो जमेल, मला काहीच हरकत नाहीये, मी करेल हे सगळं, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अमृता खूपच तोऱ्यात म्हणालेली असते. अमृताचं असं बोलणं चाललेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं तिला असं दाखवून द्यायचं असतं की या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे. तर लगेचच कावेरी तिथं आलेली असते. अमृता मात्र जो मोठेपणा करत असते ती लगेचच तिथं बोलायला सुरुवात करते, हे घे, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुझ्या लक्षात आल्याच असतील, मला काय वाटतं माहितीये का, मी आहे इथेच, त्यामुळं तू हे सगळं कर आणि जमेल ना तुला, नाही जमलं तर मला विचार, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे कावेरी म्हणते ठीक आहे, म्हणजे कावेरीचं असं म्हणणं आहे की मी करू शकते हे सगळं,
कारण प्रॉब्लेम काय आहे, कारण कावेरीने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, कारण तिने आपल्या चिकूसाठी जे काही करायचं ठरवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात तर आलेल्या असतात. मग एवढ्या सगळ्याने असा काय फरक पडणार असतो हे मात्र कावेरीला तिथे लक्षात येत असतं. मग कावेरी ओवा गरम करते आणि ओवा गरम करून मग ती चिकूकडे येते. तेव्हा यश मात्र तिथं आलेलाच असतो. यश म्हणत असतो की काय चाललंय, म्हणजे तुम्ही चिकूला घेऊन इथे सोडून माझ्याकडे निघून चाललेला होतात, अशा पद्धतीने यश विचारत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे यश जेव्हा या सर्व गोष्टी विचारतो त्याच वेळी कावेरी शांतच असते. कावेरी काहीच बोलत नाही, कारण यशच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे, जा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. चिकू माझा पुतण्या आहे, मी त्याला सांभाळू शकतो, मी त्याचा काका आहे. चिकूसाठी काहीही करायची तयारी माझी आहे आणि मी करू शकतो. असं पण तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी, जा तुम्ही, बिनधास्त जा, असं म्हणत यशने इकडे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही, चिकू माझा मुलगा आहे, मी त्याला जन्म दिलेला नसला तरी मी त्याची आई आहे, असं कावेरी ते यशला सांगू लागते. तेव्हा मात्र यश कावेरीकडे पाहत असतो. कावेरी शांतपणे ह्या सर्व गोष्टी बोलत असते. कावेरीला वाईट वाटत असतं, पण यश म्हणत असतो बरं ठीक आहे, मग माझ्याशी तुमचा काही संबंध नाहीये ना, मग का चालला होता तुम्ही मला सोडून, म्हणजे तुम्हाला जायचंय तर जा ना, मग मी चिकूला सांभाळतोय ना. तेव्हा कावेरी म्हणत असते की आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, कारण आता तुम्ही इथे थांबलात तर ते धोकादायक ठरणार आहे, अशा पद्धतीने इकडे तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की यश मात्र कावेरीला इकडे विचारत असतो, तुम्हाला काही फरक पडत नाहीये ना, आपल्यामध्ये कोणतं नातं नाहीये ना, मग का तुम्ही निघून चाललेला होता, कारण चिकू व तर तुम्हाला चिकूची तर जबाबदारी घ्यायचीच नाहीये, मग काय प्रॉब्लेम आहे, अशा पद्धतीने यश कावेरीला प्रश्न विचारत असतो. कावेरी मात्र शांतपणे तिथं उभी असते. यश मात्र म्हणत असतो की सांगा ना, मग काय फरक पडतो तुम्हाला, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. कावेरीला मात्र वाईट वाटत असतं, पण आता कावेरीला कळून चुकलेलं असतं की नाही, माझ्या चिकूच्या जीवाला अजूनही धोका आहे, या घरात असं कोणतरी आहे की हे सगळं जे काय आहे ते चिकूच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने वागत आहे. या सगळ्या गोष्टी आता कावेरीच्या लक्षात आलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की यश तिला प्रश्न विचारत असतो, पण ती मात्र उत्तर देत नसते. ती शांतपणे उभी असते. ती एवढंच सांगत असते की जा तुम्ही, कारण आता परत उशीर झालेला आहे, परत यश इथे थांबला तर अजून कोणीतरी काहीतरी बोलणार, त्यापेक्षा यशने इथून जाणं गरजेचं आहे, असं कावेरीला वाटत असतं. त्यासोबतच इकडे चिकू आता झोपलेला असतो. कावेरी चिकूची काळजी घेत असते, चिकूकडे पाहत असते, चिकूला सांभाळत असते, आईच्या मायेनं ती सांभाळत असते. तिच्या मनात अजिबात काही नसतं, तिला फक्त एवढंच माहिती असतं की चिकू आपला मुलगा आहे. काऊचा असला तरीही कावेरीने तिचा मुलगा म्हणूनच त्याला सांभाळलेलं असतं. या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येत असतात. तिने यशला तर जायला सांगितलेलं असतं, परंतु त्याचबरोबर ती विचार करत असते की नाही, म्हणजे मला देवी संकेत देत होती तो वेगळा संकेत होता, हा जो संकेत मला मिळत होता तो फक्त आणि फक्त चिकूसाठी होता, असं म्हणत ती देवीच्या समोर येते आणि देवीचे आभार मानू लागते, कारण ती चिकूला सोडून निघालेली होती. पण या सगळ्यामध्ये काय परिणाम होणार होता हे मात्र आत्ता तिच्या लक्षात आलेलं असतं. तिला कळून चुकलेलं असतं की नाही, आपल्या चिकूची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि चिकूला अशा परिस्थितीमध्ये सोडून मी जाऊ शकत नाही, हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की नाही, मी चिकूला सोडून नाही जाणार, आणि मग ती देवीच्या समोर येऊन आभार मानते. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी उठलेली असते, आवरलेलं असतं आणि देवीच्या पुढे दिवा लावत असते. आणि त्याच वेळी इकडे कावेरीच्या मोबाईलवरती व्हिडिओ येतो, म्हणजे पालखीच्या दिवशीचा जो व्हिडिओ होता कावेरीचा तो खूपच व्हायरल झालेला आहे असा मेसेज तिच्या मोबाईलवरती आलेला असतो. तो व्हिडिओ पाहते आणि त्या व्हिडिओमध्ये तिनं पाहत असते तर पाठीमागून अमृत आलेली असते. मा पालखीच्या तिथे पूजा करत असतात. तेव्हा मात्र कावेरी पालखीच्या तिथे गेलेली नसते, त्यामुळं कावेरीला आधी काय घडलं यातलं काहीच माहिती नसतं. फक्त मावरती जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांच्या बाबतीत कावेरीनं विचार केलेला असतो आणि तिथे माच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत माला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरीला स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं की अमृता पाठीमागून आलेली आहे आणि अमृताने येऊन तो जो हार आहे तो माच्या पिशवीत टाकलेला आहे, ही गोष्ट कावेरीच्या लक्षात आलेली असते. म्हणजे अमृताने तो हार चोरलेला आहे हे कावेरीला समजलेलं असतं. कावेरी म्हणत असते म्हणजे याचा अर्थ काय आहे,
ही अमृता इतकी खोटारडी आहे आणि हिने हे सगळं कशासाठी केलंय, या सगळ्यामागे काय उद्देश आहे तिचा, असे अनेक प्रश्न कावेरीला पडलेले असतात आणि कावेरी मात्र आता विचार करत असते. कावेरी म्हणत असते की नाही, या सगळ्यामागं काहीतरी वेगळा उद्देश आहे असं कावेरीचं बोलणं विचार चालू असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी किचनमध्ये आलेली असते आणि ती कुकर लावत असते. डाळ शिजाय टाकायची असते, त्यासाठी तिची तयारी चाललेली असते. आणि जेव्हा कावेरी कुकर लावते, कुकरमध्ये तिने पाणीही टाकलेलं असतं आणि तेवढ्यातच चिकूच्या रडण्याचा आवाज येतो. मग कावेरी कुकरचं झाकण लावते आणि मग चिकू का रडतोय हे पाहण्यासाठी कावेरी धावतच चिकूकडे जाते. त्यासोबतच इकडे कावेरी मात्र विचारत चालू असतं. तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे यामी तिथं आलेली असते. यामीच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की हिला खूप आदर्श सून म्हणून मिरवायचं आहे ना. नाही, मी ही इच्छा पूर्णच होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर आता मी शांत राहणार नाही. आता बघ तुझी कशी वाट लावते ते. आज असा स्फोट होतोय की तुझी हकलपट्टी डायरेक्ट या घराच्या बाहेर होणार आहे, अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग यामी त्या कुकरमधलं पाणी जे आहे ते बेसिनमध्ये ओतून देते आणि कुकरचं झाकण तसंच लावून ठेवते. म्हणजे आता हे सगळं जे काय घडलेलं असतं ते कावेरीवर येणार आणि कावेरीची चांगलीच धुलाई करणार, हा सगळा यामीचा प्लॅन असतो. आणि त्याचबरोबर यामी कुकर तसाच ठेवते आणि तिथून निघून जाते. आणि तो कुकरही तिने गॅसवरती उचलून ठेवलेला असतो. म्हणजे कावेरीच्या लक्षातही आलं नाही पाहिजे की आत आल्यानंतर की इथे काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत, म्हणून हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. आणि कावेरी मात्र येते आणि मग ती पाहते तर कुकर तिथं असतो ठेवलेला गॅसवरती. आता फक्त बटन चालू करायचं आहे गॅसचं, एवढंच तिच्या लक्षात येतं. कावेरी चिकूसाठी दूध घेते आणि ती आता जाऊ लागते. जाताना तिने कुकरचं गॅसवर ठेवून गॅस ऑन केलेला असतो. तेवढ्यातच तिथून निघालेले असतात आणि काहीतरी जळतंय असा वास मला येत असतो. त्याच वेळी किचनच्या बाजूलाच उभ्या असतात त्या म्हणजे यामी आणि पौर्णिमा. यामी म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे. तिकडून ओरडत असते, अगं काय झाले, किचनमध्ये कसला वास येतोय. कारण स्वतःच तिकडे निघालेली असते. पण माचा अचानक पाय लचकतो आणि त्यामुळं तिथे बाकीच्या कोणाला तरी बोलवत असते आणि त्यांना बोलावून तिथे सांगण्याचा प्रयत्न करत असते. ह्या दोघी जणी तिथेच उभे असतात पण अजिबात ओ देत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की आपण इथे जो बॉम्ब फोडणार आहे तो अशा पद्धतीने फोडायचा की कावेरीची मात्र पूर्ण वाट लागली पाहिजे. यशला सुद्धा इकडे आवाज ऐकू येत असतो. यश म्हणत असतो काय झालंय नक्की. कावेरीला आवाज ऐकू आलेला असतो. मात्र जोर जोरात ओरडत असते. विद्या त्याचबरोबर सगळ्यांना ती बोलावत असते. परंतु इकडे माचं बोलणं मात्र तिथं उभ्या असलेल्या यामीला आणि पौर्णिमाला मात्र ऐकायला येत नाही. गॅसवरती काहीतरी जळतंय, किचनमध्ये काहीतरी होतंय, या सगळ्या गोष्टी माच्या लक्षात आलेल्या असतात. आणि मग कावेरी तिथे कुकरच्या जवळ चाललेली असते. यशच्या लक्षात येत असतं काहीतरी होणार आहे, कारण कुकर वाजत असतो. यश धावत येतो, कावेरीला बाजूला ढकलतो आणि गॅसवरून कुकर काढतो आणि फेकून देतो. कारण जो कुकरचा स्फोट होणार असतो तो मात्र खूप भयानक असा झाला असता आणि तेव्हा कावेरीला झालेली जी दुखापत आहे ती मात्र खूप भयानक अशी असली असते. आणि म्हणूनच इकडे आता यशने धावत येऊन हे केलेलं असतं. कावेरीला त्याने वाचवलेलं असतं. सगळेजण तिथे येतात. यशने कावेरीला वाचवले. नक्की काय झालेलं होतं तर लगेचच तिथे आलेली असते ती म्हणजे यामी. अगं ही कशी आहे माहिती आहे ना तुला, आणि असं म्हणत तिथं समोर येऊन म्हणत असते की हिला गोंधळ घालण्याशिवाय दुसरं काय येतं, ही फक्त गोंधळच घालू शकते. पण यशने जे कुकर फेकल्यानंतर जे कुकरचं झाकण असतं त्याचा चटका मात्र कावेरीच्या हाताला लागलेला असतो. यशने कावेरीचा हात धरलेला असतो आणि तो कावेरीला म्हणत असतो हे सगळं असं झालेलं आहे, तुम्हाला लागलंय का, असं कावेरीला तो विचारत असतो. तेव्हा मात्र यामी येऊन तिथे गोंधळ घालायला तयारच असते. कारण काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र माझ्या लक्षात येत नाहीत. म्हणत असते की काय का तुझं हे सगळं, म्हणजे नुसता गोंधळच घालून ठेवायचा असतो का तुला, कोणत्याच गोष्टी तुला नीट करायच्या नसतात का, असं म्हणत काहीही कारण नसताना मात्र इकडे कावेरीवरती ओरडायला सुरुवात करते. माझं जे ओरडणं असतं ते विनाकारण असतं. कावेरीची ह्याच्यामध्ये काहीही चूक नाहीये
आणि तरीही कावेरीबद्दल अशा पद्धतीने बोलणं चालू असतं. कावेरीला चुकीचं समजलं जात असतं. परंतु इकडे यामी मात्र आता बोलत असते. यामी म्हणत असते की हिला आदर्श सून व्हायचंय ना, बघितले का हिचे कारनामे काय आहेत ते, आणि आदर्श सून व्हायला जाते असं बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र यश म्हणतो काय चाललंय हे सगळं, आणि मला कळतच नाहीये की तू असं का वागतेस. या पद्धतीनं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्याचसोबतच इकडे आता अमृता तिथं आलेली आहे. अमृता म्हणत असते की मावशी मी शिकवेल तिला सगळं, असं अमृता बोलत असते. म्हणजे अमृताला फक्त मोठेपणा घ्यायचा आहे. अमृताला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मोठेपणात मिरवण्यासाठी करायच्या आहेत, आणि त्यासाठी अमृता हे सगळं वागत असते. परंतु यश मात्र तिथं बोलत असतो. यामी लगेचच म्हणते की तुला काय रे, तुला काय करायचंय, तू कशाला मध्ये बोलतो, आणि मला कळतच नाहीये की प्रत्येक वेळेस तू कावेरीची बाजू घेतलीच पाहिजे का, कावेरीच्या बाजूनेच उभं राहिलं पाहिजे का, असं म्हणत ती यशला बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो की या जागी तू जरी असतीस ना तरीही मी तुझ्यासाठी हेच केलं असतं. अशा पद्धतीने तो बोलत असतो, तो सांगत असतो. पण यामी मात्र वेगळाच अर्थ काढून यशला तिथेच ओरडत असते. तेव्हा मात्र यश आता रूममध्ये आलेला असतो, कारण यशला सगळेजण सांगत असतात की जातो, इथे तू थांबायची काहीही गरज नाही. असं मा पण म्हणते की आम्ही बघून घेऊ ना, तू कशाला इथं आलेला आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र यश बोलत असतो. यश विद्याला बोलवतो आणि विद्याला म्हणू लागतो की विद्यावेनी ही जी क्रीम आहे ना ती कावेरीला द्या. त्यांच्या हाताला खरं तर तिथे लागलेला आहे, मगाशी चटका लागलेला आहे, म्हणून तुम्ही ही क्रीम कावेरीला द्या. तेव्हा विद्या म्हणत असते हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय समजायचा आहे भाऊजी. तेव्हा मात्र यश सांगत असतो की ते मला नाही माहिती, पण तुम्ही हे सगळं करा, असं म्हणत त्याने विद्याजवळ ती क्रीम दिलेली असते. विद्या म्हणत असते की तुम्हाला वाटतंय तर तुम्ही द्या ना. त्यावरती यश म्हणत असतो की नाही नको, मी नाही देते, कारण मी दिली तर त्या घेणार नाहीत हे मला माहिती आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यामी आता आलेली आहे आणि माझे पुन्हा कावेरी विरोधात कान भरणं तिचं सुरूच आहे. आणि मग तिथे येऊन ती बोलत असते. तेव्हा मा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे त्या मुलीबरोबर तुझी तुलना होऊ शकत नाही, कारण तिला मी अजून या घरची सून म्हणून स्वीकारलेलंच नाही. तेव्हा मात्र मा म्हणत असते की मग तुला हे सगळं कोणी सांगितलं. त्यावरती यामी म्हणत असते की मला अमृताने सांगितलं. म्हणजे अमृताने आता इथे येऊन भांडणं लावायला, आग लावायला सुरुवात केलेली आहे, आणि धर्माधिकारी कुटुंबात तिने तुकडे करायला त्या कुटुंबाची सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हा मात्र मा म्हणत असते की तू शांत राहा. तेवढ्यातच कावेरी तिथं आलेली असते. कावेरीने विचार केलेला असतो की हा व्हिडिओ माला दाखवला पाहिजे, आणि असं म्हणत मा तिथं आले. माझ्या तिथे येऊन कावेरी तो व्हिडिओ दाखवत असते. आणि तेव्हा मात्र मा म्हणत असतात की अमृता ही धर्माधिकाऱ्यांची सून आहे, आणि त्यामुळं हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि आता अमृतासमोर हा व्हिडिओ आता मी आणि अमृता आम्ही दोघी मिळून बघू असं माने सांगितलेलं असतं. कावेरी म्हणते ठीक आहे बघा, कारण कावेरीला माहिती आहे की त्या व्हिडिओमुळं काय होणार आहे ते. आणि जेव्हा मा त्या व्हिडिओमध्ये पाहतात इकडे अमृताचे कारनामे, तेव्हा मात्र मला सुद्धा आता धक्का बसलेला आहे. म्हणजे या अमृताने नक्की काय काय गोंधळ घातलेला आहे ते समोर आलेलं आहे. आता अमृता स्वतःला सावरण्यासाठी नक्की काय करणार, का ती पण सांगणार की हा व्हिडिओ मला काय माहीत नाहीये, हा व्हिडिओ AI ने बनवलेला आहे, असं काही फालतूचं कारण देईल, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.